नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान या विषयातील अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत। सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे, त्यामुळे स्टार्ट टू एंड पर्यंत व्हिडिओ जरूर पहा। सो आपला प्रश्न आहे की वनस्पती पेशींच्या सर्वात बाहेरचं आवरण कोणतं असतं? सो याचं उत्तर आहे पेशीभित्तिका म्हणजे सेल वॉल। सो सेल वॉल हे वनस्पती पेशींचं सर्वात बाहेरचं आवरण असतं। आणि अजून एक गोष्ट इथे आपल्याला लक्षात ठेवायची ती म्हणजे की ज्या प्राणी पेशी असतात या प्राणी पेशींमध्ये जे आहे सेल वॉल नसते। कोणते सूक्ष्मजीव मातीत आढळतात? सो ॲझिडोबॅक्टर नावाचे सूक्ष्मजीव असतात, हे मातीमध्ये आढळतात। आणि लक्षात ठेवायचं ॲझिडोबॅक्टर जे आहे नायट्रोजन फिक्सेशनला सुद्धा मदत करतात। उष्णता संक्रमणाला माध्यमाची आवश्यकता नसते, त्याला काय म्हणतात? सो ज्या उष्णता संक्रमणाला माध्यमाची आवश्यकता नसते तेव्हा त्याला प्रारण असे म्हटलं जातं। इंग्लिशमध्ये त्याला रेडिएशन म्हणतात। अमिबाचा आकार कसा असतो? सो अमिबाचा आकार हा अनियमित असतो आणि अमिबा जो आहे हा लक्षात ठेवायचा आहे एकपेशीय प्राणी आहे। अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे। पचन प्रक्रियेची सुरुवात कोणापासून होते? सो पचन प्रक्रियेची जी सुरुवात आहे ही तोंडापासूनच होते। सो आपल्याला माहिती असेल की ह्याचे काही टप्पे आहेत, जसे की आपण सर्वप्रथम अन्नाचं ग्रहण करतो, त्याच्यानंतर त्याचं पचन होतं, त्याच्यानंतर त्याचं शोषण होतं, त्याच्यानंतर सात्मीकरण होतं आणि नंतर उत्सर्जन होतं। सो हे जे आहेत काही टप्पे आहेत पचनाचे। अन्नाचं पचन आणि शोषण कोठे होते? सो अन्नाचे पचन आणि शोषण होते लहान आतड्यांमध्ये म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये अन्नाचं पचन आणि शोषण होतं। मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण कोठे आढळतात? सो उत्तर आहे भारतामध्ये। आपल्या भारतामध्ये मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण आढळतात। यकृताचे मुख्य कार्य काय आहे? सो यकृताचं जे मुख्य कार्य आहे ते आहे ग्लुकोजचा साठा करणं। पृथ्वीवरील खडक प्रामुख्याने कोणापासून बनलेले असतात? सो पृथ्वीवरील खडक प्रामुख्याने खनिजांपासून बनलेले असतात। स्नायूंच्या अभ्यासाला काय म्हणतात? सो स्नायू म्हणजे काय? तर स्नायू म्हणजे मसल्स। तर स्नायूंच्या अभ्यासाला मायोलॉजी असं म्हटलं जातं। बुरशी प्रकाश संश्लेषण करू शकत नाही कारण? बुरशी प्रकाश संश्लेषण करू शकत नाही कारण बुरशीमध्ये हरितद्रव्य नसतं आणि त्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही, त्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही। बेडूक हा टिंबटिंब आहे। सो बेडूक हा प्राणी आहे हा उभयचर प्राणी आहे। कोणाला पेशींचं ऊर्जा केंद्र असंही म्हटलं जातं? सो तंतुकणिकेला, त्यालाच इंग्लिशमध्ये सायंटिफिक लँग्वेजमध्ये मायटोकॉन्ड्रिया असं म्हणतात। या मायटोकॉन्ड्रियाला पेशींचं ऊर्जा केंद्र असं म्हटलं जातं। कोणता वायू हा हवेपेक्षा हलका असतो? सो हायड्रोजन हा वायू आहे हा हवेपेक्षा हलका असतो। नवजात बाळामध्ये अंदाजे किती हाडं असतात? सो नवजात बाळामध्ये अंदाजे 300 किंवा त्याच्याहून अधिक हाडे असतात। सर्वात मोठा एकपेशीय जीव कोणता आहे? सो सर्वात मोठा एकपेशीय जीव आहे अमिबा। प्रकाश संश्लेषणासाठी कोणता वायू आवश्यक आहे? सो प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साईड हा वायू इम्पॉर्टंट असतो। प्रकाश संश्लेषणामध्ये वनस्पती जे आहेत हा कार्बन डायऑक्साईड वायू घेतात आणि ऑक्सिजन हा वायू जो आहे हा बाहेर टाकला जातो। पानांचा हिरवा रंग कोणत्या कारणामुळे होतो? सो पानांना जो हिरवा रंग असतो तो क्लोरोफिलमुळे असतो। मानवी शरीरात रक्त शुद्ध करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? सो मानवी शरीरात जे रक्त शुद्ध करण्याची प्रक्रिया असते तिला डायलिसिस असे म्हटलं जातं। मानवी रक्ताचा रंग लाल असतो कारण मानवी रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतं आणि हिमोग्लोबिनमुळे मानवी रक्ताचा रंग लाल असतो। मानवी मेंदूचा कोणता भाग इतरांच्या तुलनेत सर्वाधिक विकसित आहे? सो मानवी मेंदूचा सेरेब्रम नावाचा भाग आहे हा इतरांच्या तुलनेत सर्वाधिक विकसित आहे। अशक्तपणा कशामुळे होतो? सो फॉलिक ॲसिडमुळे अशक्तपणा होतो। मानवाच्या शरीरामध्ये एकूण अमिनो आम्लाची संख्या किती आहे? सो मानवाच्या शरीरामध्ये एकूण 20 अमिनो आम्ल असतात। शरीरात उती कशा तयार होतात? सो शरीरामधील उती ज्या आहेत ह्या प्रथिनांपासून तयार होतात। मानवी लाळेमध्ये कोणते एन्झाईम आढळते? सो मानवाच्या लाळेमध्ये टायलिन, त्याला अमायलेज असंही नाव आहे, सो टायलिन नावाचं एन्झाईम आढळतं। मानवी कानामध्ये किती हाडं असतात? सो मानवाच्या एका कानामध्ये जे असतात 3 हाडं असतात, अशी 2 कानं मिळून जे आहेत 6 हाडं असतात। कोणत्या वायूला स्ट्रेंजर वायू असेही म्हणतात? सो झेनॉन नावाचा वायू आहे त्याला स्ट्रेंजर वायू असंही म्हटलं जातं। हिमोग्लोबिनमध्ये कोणता धातू असतो? सो हिमोग्लोबिनमध्ये लोह हा धातू असतो। अल्झायमर रोग मानवी शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो? सो अल्झायमर नावाचा रोग हा मानवी शरीराच्या मेंदूवरती परिणाम करतो। फिमेल सेक्स हॉर्मोन्स कोणते आहेत?
सो फिमेल सेक्स हार्मोन्स आहेत इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, हे 2 फिमेल सेक्स हार्मोन्स आहेत. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रकाशाचा वेग टिंबटिंब असतो. सो वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रकाशाचा वेग सुद्धा वेगवेगळा असतो. मेल सेक्स हार्मोन्स कोणते आहेत? सो टेस्टोस्टेरॉन हे जे आहे मेल सेक्स हार्मोन आहे. मानवी रक्तात सामान्य कोलेस्ट्रॉलची पातळी किती असते? सो मानवाच्या रक्तामध्ये सामान्य कोलेस्ट्रॉलची पातळी असते 180 ते 200 मिलीग्राम. मानवी नखे कशापासून बनतात? सो मानवी नखे बनतात कॅरोटीन पासून. रक्तामध्ये कोणता पदार्थ आढळतो जो रक्त गोठण्यास मदत करतो? सो रक्तामध्ये फायब्रिनोजन नावाचा पदार्थ असतो जो रक्त गोठण्यास मदत करतो. फायब्रिनोजन नावाचा ॲक्च्युली घटक असतो. ह्या घटकामुळे जे आहे रक्त गोठण्यास मदत होते. द्राक्षांमध्ये कोणते आम्ल आढळते? सो द्राक्षांमध्ये टार्टारिक ऍसिड असतं. शिरा ही रक्तवाहिनी कोणत्या दिशेने जाते? सो शिरा ही रक्तवाहिनी हृदयाच्या दिशेने जाते. कोणता धातू मानवाने प्रथम वापरला? सो तांबे हा धातू मानवाने प्रथम वापरला. लोखंडाचे गंजणे हे कशाचे उदाहरण आहे? सो लोखंडाचे गंजणे हे ऑक्सिडेशनचं उदाहरण आहे आणि लोखंडाचं गंजणं जर थांबवायचं असेल तर त्याच्यावरती जे आहे जस्ताचा पातळ लेप लावायचा, जेणेकरून लोखंडाचं गंजणं जे आहे हे थांबू शकतं. लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? सो लोहाच्या कमतरतेमुळे गलगंड नावाचा रोग होतो. वाळवंटातील वनस्पतींची पाने टिंबटिंब असतात. सो वाळवंटातील वनस्पतींची पानं असतात ही काटेरी असतात. काला आजारला कोण कारणीभूत असतं? सो काला आजारला कारणीभूत असतं प्रोटोझोआ. हायड्रोफोबिया हे कोणाचं मुख्य लक्षण आहे? सो हायड्रोफोबिया हे रेबीजचं मुख्य लक्षण आहे. कोणाच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडतात? सो लोहाच्या कमतरतेमुळे पानं ही पिवळी पडतात. बायपास शस्त्रक्रिया कोणत्या रोगावरती केली जाते? सो बायपास शस्त्रक्रिया ही हृदय रोगावरती केली जाते. सीजीएस मध्ये वस्तुमानाचा एकक काय आहे? सो सीजीएस मध्ये वस्तुमानाचं एकक आहे ग्रॅम. रक्तदाब मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात? त्याला म्हणतात स्फिग्मोमॅनोमीटर. हिमोग्लोबिनचं कार्य काय आहे? सो हिमोग्लोबिनचं कार्य असतं ऑक्सिजन वाहून नेणं. सो आपला प्रश्न आहे आपत्कालीन संप्रेरक म्हणून कोणते हार्मोन ओळखलं जातं? उत्तर आहे ॲड्रेनालिन. ॲड्रेनालिन हे हार्मोन आहे, हे आपत्कालीन संप्रेरक म्हणून ओळखलं जातं. डोळ्याच्या कोणत्या भागावर वस्तूची प्रतिमा तयार होते? सो डोळ्यातील पडद्यावरती वस्तूची प्रतिमा तयार होते. सर्वात मोठे डोळे असणारा सस्तन प्राणी कोणता आहे? सो सर्वात मोठे डोळे असणारा सस्तन प्राणी आहे हरिण. म्हशीच्या दुधामध्ये चरबीचं प्रमाण किती असतं? सो म्हशीच्या दुधामध्ये चरबीचं प्रमाण असतं सरासरी 7%. सर्वात जास्त वितळण्याचा बिंदू असलेला धातू कोणता आहे? सो वितळण्याचा बिंदू असलेला धातू आहे टंगस्टन. सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? सर्वात कठीण पदार्थ आहे हिरा. शरीरातील पाण्याचे संतुलन ठेवण्याचं काम कोण करतं? सो शरीरात पाण्याचे संतुलन ठेवण्याचं काम करतं मूत्रपिंड. रक्तामध्ये कोणता धातू आढळतो? सो रक्तामध्ये लोह हा धातू आढळतो. बीसीजीची लस कोणत्या रोगावर दिली जाते? बीसीजीची लस आहे ही क्षयरोग म्हणजे टीबी या रोगावरती दिली जाते. सस्तन प्राण्यांच्या हृदयाचे किती कप्पे असतात? सस्तन प्राण्याच्या हृदयाचे एकूण 4 कप्पे असतात. रक्ताभिसरण संस्थेचा शोध सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तो रक्ताभिसरण संस्थेचा शोध सर्वप्रथम विल्यम हार्वे या शास्त्रज्ञाने लावला. इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता वायू भरला जातो? सो इलेक्ट्रिक बल्बमध्ये नायट्रोजन हा वायू भरला जातो. लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता आहे? सो लोहाच्या कमतरतेमुळे गॉयटर नावाचा रोग होतो. धुण्याच्या सोड्याचं सामान्य नाव काय आहे? सो धुण्याच्या सोड्याचं सामान्य नाव आहे सोडियम कार्बोनेट. एड्स नावाचा जो विषाणू आहे, एड्सचा विषाणू हा कोणत्या अवयवाच्या वाढीवरती परिणाम करतो? सो एड्सचा विषाणू हा रक्तातील टी पेशी असतात, टी सेल्स, या टी सेल्स वरती जे आहे एड्सचा विषाणू त्याच्या वाढीवरती परिणाम करतो. मशरूम कोणत्या प्रकारात मोडतो? तो मशरूम बुरशी या प्रकारात मोडतो. सो शरीराला ऊर्जा देण्याचं काम सर्वात जास्त कोण करतं? सो शरीराला ऊर्जा देण्याचं काम सर्वात जास्त कार्बोहायड्रेट्स करतात. आणि लक्षात ठेवायचं आहे कार्बोहायड्रेट्सचा जो मुख्य घटक आहे तो आहे तृणधान्य.
तृणधान्य हे कार्बोहायड्रेट्सचे अतिशय महत्त्वाचे घटक आहेत किंवा सोर्स आहेत. तंबाखूमध्ये कोणता विषारी पदार्थ असतो? सो तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा विषारी पदार्थ असतो. कोणत्या जीवाची आवश्यकता अल्कोहोल तयार करण्यासाठी लागते? सो याचं उत्तर आहे बुरशी. बुरशी या जीवाची आवश्यकता अल्कोहोल तयार करण्यासाठी लागते. स्नायूंमधील कोणत्या आम्लामुळे थकवा येतो? सो स्नायूमध्ये लॅक्टिक ऍसिड असतं आणि या लॅक्टिक ऍसिडमुळे जे आहे आपल्याला थकवा जाणवतो. मानवी शरीरात कोणता घटक सर्वाधिक प्रमाणात आढळतो? सो मानवाच्या शरीरामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा घटक आहे ऑक्सिजन. दाबाचं एकक कोणतं आहे? सो दाबाचं एकक आहे पास्कल. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी काय वापरलं जातं? तर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल नावाचं हे एकक आहे, हे भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरलं जातं. कोणता प्राणी सर्वभक्षक आहे? सो मनुष्य हा जो प्राणी आहे हा सर्वभक्षक आहे. मोती प्रामुख्याने कोणत्या पदार्थापासून बनवतात? सो कॅल्शियम कार्बोनेट नावाचा पदार्थ आहे आणि या कॅल्शियम कार्बोनेट पासून मोती तयार केले जातात. कोणत्या रंगाची तरंग लांबी सर्वात कमी असते? तरंग लांबी म्हणजे वेवलेंथ. सो कोणत्या रंगांची वेवलेंथ जी आहे ही सर्वात कमी आहे? सो जांभळ्या कलरची वेवलेंथ ही सगळ्यात कमी असते. अभ्रकचा कच्चा माल म्हणून वापर कोणत्या उद्योगात केला जातो? सो अभ्रकचा कच्चा माल म्हणून वापर केला जातो वीज या उद्योगामध्ये अभ्रकचा कच्चा माल म्हणून वापर केला जातो. विनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते? सो विनेगरमध्ये ऍसिटिक ऍसिड असते. तांब्याचा शत्रू कोणत्या घटकाला म्हटलं जातं? तर सल्फर हा घटक आहे, या सल्फर नावाच्या घटकाला तांब्याचा शत्रू असं म्हटलं जातं. इलेक्ट्रिक प्रेसचा शोध कोणी लावला? सो इलेक्ट्रिक प्रेसचा शोध लावलेला आहे हेनरी शिले यांनी. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचं कॉन्टेंट आवडलं असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.